हॅलो. हॅलो. हां ताई, तुमचे काय व्हिडिओ आणि फोटोज माझ्या WhatsAppवर आपण टाकलेले. त्याची हा. माहिती घ्यायची होती तुमच्याकडून. ते काय घटना घडलेली, कधी घडलेली आहे, का घडलेली आहे, त्याची थोडी थोडक्यात माहिती देऊ शकतात का आपण? एबीपी नाशिक टीवी हमेशा सच के साथ. टॉर्चर करून माझ्या संग बोलला तो, मी तुला प्रेम करतो, की तुझ्या संग राहतो असं तसा. कोण बोलला आता? शंकर शिंदे आहे त्याचं नाव. अगोदर तुमचं नाव सांगा आणि तुम्ही कुठे राहता हे सांगा. मी टाकळीला राहते, आधार टाकळी. हां. तुमचं नाव काय आहे? माझं नाव आशा रवींद्र लोखंडे. अच्छा. समोरचा व्यक्ती जो आहे, ज्याच्या विरोधात तुमची तक्रार आहे, त्याचं नाव काय, तो कुठे राहतो? हॅलो. ज्या व्यक्तीच्या विरोधात तुमची तक्रार आहे त्याचं नाव व पत्ता काय? हा, त्याचं नाव शंकर शिंदे आहे. हां. तो राहायला कुठे आहे? इथं माझ्या सामनेच राहतो तो. म्हणजे तो पण टाकलीलाच राहतो? हॅलो. टाकलीलाच राहतो ना तो? हा, टाकळीमध्येच राहतो तो, माझ्या सामनेच आहे तो. हां. काय घटना घडली होती? तुमच्या डोक्यामध्ये मला टाके दिसत होते आणि तुमची घरची तोडफोड झालेली असे पण व्हिडिओ आपण पाठवलेले आहे. तर ही घटना काय झाली? कोणी तुमचा घर तोडफोड केला व डोका फोडला तुमचा? तर ते त्यांच्या घरचे ना, त्यांना काही असं म्हणजे वेगळंच वाटलं. मला त्याच्याशी करायचं नव्हतं काही, म्हणजे त्यांनी असं करायलासाठी म्हणजे वेगळं करण्यासाठी. हॅलो. तुम्हाला मराठी बोलता येत असेल तर मराठी बोला, हिंदीमध्ये बोलता येत असेल तर हिंदीमध्ये बोला. मराठी बोलतो ना. हां, मराठी बोला. आता तुमची जी तक्रार आहे, तो व्यक्ती जे व्यक्तीच्या विरोधात आहे, तो व्यक्ती तुमच्या रिलेशन मध्ये होता. तुमच्या म्हणण्याप्रमाणे असा मला वाटतोय का तुमचा प्रेम वगैरे काय होता त्याच्याबरोबर, बरोबर? प्रेम संबंध होते आणि ते प्रेम संबंध मुळे तुमच्यावर हल्ला झालेला आहे का तो? हां. ते सांगा ना मग. कशी घटना घडली, काय घडली? म्हणजे तुमचे मिस्टर ऑफ झाले? एक्सपायर झाले माझे मिस्टर. आता 3 वर्ष झाले. माझ्या मिस्टरांना 3 वर्ष झाले का तेव्हा त्यांनी माझ्यावर लगेच म्हटलं काय प्रपोज टाकला. म्हणजे तुमचे मिस्टर ऑफ झाल्यानंतर त्यांनी तुम्हाला प्रपोज केला, म्हणजे तुम्ही माझ्यावर रिलेशनशिप मध्ये या असं? रिलेशनशिप मध्ये या, तुला सगळं पुरवतो, तुझ्या मागे मी राहतो असं तसं. कोण बोलला असं? त्याचं नाव? शंकर शिंदे. शंकर शिंदे असा बोलला. हा, तुमच्या समोर जो राहतो तो? मग तुला मी साथ देतो, तुला काही तकलीफ नाही होऊ देणार असं तसं. तर त्याच्यानंतर मग त्याच्या फॅमिलीला असं माहिती पडलं तर असं माझ्यावर आता लगेच अत्याचार व्हायला लागले. म्हणजे तुमचा जे तुमचा प्रेम प्रकरण होता त्याच्या शंकरचे घरचे लोकांना माहिती पडला तो? तर तुमच्या घरांच्या लोकांना माहित होता का तुमच्या त्यांचा जे प्रेम संबंध होता? माझ्या घरच्यांना काहीच माहित नाही. म्हणजे तुमच्या घरच्या लोकांना माहित नव्हता, त्यांच्या घरच्या लोकांना माहित नव्हता, तुमचा प्रेम संबंध चालू होते. आणि किती वेळानंतर का वर्षानंतर त्यांच्या घरच्या लोकांना माहित पडलं? 3 वर्ष. 3 वर्ष. म्हणजे 3 वर्षापासून तुम्ही प्रेम संबंध मध्ये होते त्यांचे. आपण हिंदू रीतिरिवाजने त्यांच्यावर लग्न केलेलं का फक्त रिलेशनशिप मध्ये होतं? आपण रिलेशनशिप मध्येच होतो. लग्नाचं त्यांनी आशा दिली मला, म्हणजे मी तुला सगळं करतो, तुला माझ्या घरात आणतो असं तसं मला बोलला होता तो. म्हणजे त्यांनी सांगितलं होतं का ते तुमच्या बरोबर लग्न करतील? म्हणजे पण हिंदू रीतिरिवाज मध्ये असं आहे ना का त्याच्यामध्ये एकच लग्न करू शकतात, दुसरं लग्न करू शकत नाही. हे तुम्हाला माहिती नव्हतं का? माहित होतं, पण मी म्हणायची त्याला माझे 2 पोरं, मी तुझ्याशी लग्न नाही करणार. आणि त्याच्यात जबरदस्ती त्याची चालू होती. तुला काय करायचं काय नाही करायचं मी सगळं. नियम असा सांगतो, आता आम्ही मुस्लिम आहे, आमचे मुस्लिम मध्ये असा असतो का एक माणूस 4 लग्न पण करू शकतो. पण तुमचे हिंदू मॅरेज ऍक्ट मध्ये असं आहे का एक माणूस एक बाई एकच लग्न करू शकतात. त्यांच्याबरोबर डिवोर्स झाला किंवा त्यांचे मिस्टर वगैरे ऑफ झाला तर ते नंतर दुसरं लग्न करू शकतात. पण तो माणूस तो पण लग्न त्याची पण बायको असेल ना?
त्याची बायको आहे, सगळं आहे, त्याचे परिवार आहे, सुना आहे, मुलं आहे. मग त्यांनी असं का केलं? त्याला माहित आहे का तो लग्न करू शकत नाही कायद्याप्रमाणे, धर्मप्रमाणे, हां. कायद्याप्रमाणे तो लग्न करू शकत नाही. मग तुम्हाला असे खोटे आश्वासन का दिले त्यांनी? हां, तर मला तेच आता ॲक्शन घ्यायचंय. त्यांनी मला खोटं बोलून मला पुढे घेऊन चालला तो. आतापर्यंत बोलला होता की मी तुला सगळं पुरवतो. तर त्यांच्या घरचे माझ्यावर अत्याचार करू राहिले, म्हणजे तू कसं काय फसली, काय केलं, असं तसं, म्हणजे वेगळं तिथं चालू आहे आता. ते आणून बी जाता, माझं घर बी फोडून जाता आणि काय पण करून जाता. तर मला ऑप्शनच घेऊन नाही राहिली मी. नाही, आपण जे मला फोटो पाठवले ना त्याच्यामध्ये दिसतंय का तुमच्या डोक्याला फार गंभीर दुखापत झाली आणि त्याच्यामध्ये टाके पण लागलेले. तर किती टाके लागले तुम्हाला डोक्याला? 5 टाके पडले आणि आता सिव्हिलमध्ये ॲडमिट होती. मला कोणी बघायला पण नाही आलं, कोणी विचारायला नाही आलं. माझ्या पाठीमागे कोणीच नाही. माझे 2 पोरं लहान आणि त्यांना इकडे तिकडे फिरू राहिली. मला किती दिवस ऍडमिट होते तुम्ही? 5 दिवस. 5 दिवस. कोणी मारलं तुम्हाला डोक्यावर? जे मारहाण झालेली आहे आणि त्याबरोबर तुम्ही जे माझ्याकडे व्हिडिओ फोटो पाठवले त्याच्यामध्ये ते हे दिसत आहे की तुमच्या घराची पण नुकसान झालेली, घरामध्ये तोडफोड झालेली आहे. तर हे डोका कोणी फोडलं आणि घराची तोडफोड कोणी केलेली त्याचे नाव सांगू शकतात का आपण? सागर शिंदे. सागर शंकर शिंदे. सोनूबाई शंकर शिंदे. सोनूबाई, तिचं त्याच्या आईचं नाव पूर्ण नाही माहीत मला. आणि रेखा बाबू शिंदे. अनिता बाबू शिंदे. अच्छा. प्रशांत बाबू शिंदे. रेखा प्रकाश लोखंडे. म्हणजे माझी भावकी. त्यांना चढव, त्यांना बोलणारी, असं करणारी, असं म्हणजे इकडे तिकडे लावणारी. आता भरपूर आहे. राणी सागर शिंदे. ठीक आहे. अशी हे सगळ्या लोकांची नावाची आपण तक्रार दिलेली आहे का लोकल पोलीस स्टेशनला? मी पोलीस स्टेशनला, मी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये होती. माझं पोऱ्याने नेलं होतं मला. म्हणजे मला जेव्हा मी जखमी झाली ना, माझ्या पोऱ्याने लगेच मला दवाखान्यात नेलं. माझं पोरगं लहान आहे. तर मला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नेलं. तर माझ्या पोराने काय केलं, माझी मम्मी मरून जाईल म्हणे, मला दवाखान्यात नेऊ द्या, नंतर पाहतो तुमचं भानगडीचं काय. तर माझ्या पोराने हॉस्पिटलमध्ये नेलं. लगेच जाऊन त्यांनी आम्हाला मारून पहिले त्यांचं तक्रार पोलीस स्टेशनमध्ये केले. ते पोलिसांनी क्रॉस कंप्लेंट करून टाकलंय. अजून काहीच तक्रार झाली नाही. ज्या दिवशी ऍडमिट होती ना त्या दिवशी पोलीस लोक आले. मी म्हटलं मी बेशुद्ध, म्हणजे मला बोलायचे सिच्युएशन मध्ये नाही, तुम्ही नंतर येऊन माझं जबान घेऊन जा. त्याच्यानंतर सोमवारी पोलीस लोक आले. पवार म्हणून दादा आहे. कुठल्या पोलीस स्टेशनचे? उपनगर पोलीस स्टेशन का? उपनगर पोलीस स्टेशन. अच्छा. ते पवार दादा तिथून आले तुमचा जबाब घेण्यासाठी. तर त्यांनी काही ऍक्शनच घेतला नाही. फक्त माझं जबान घेऊन गेले. सोमवारी आले, माझं जबान घेऊन गेले आणि उलट सलट आम्हाला बोलायला लागले ते. मी एवढं आतमध्ये होती, पण त्यांनी फक्त मला उलट टॉर्चर करून गेले ते. तर मी बोलायला गेली, असं तसं झालंय. तर ते म्हणे एकाचंच नाव दे, दोघांचंच नाव दे, तिघांचंच नाव दे, तू सगळ्यांचं नाव कशाला घेती, असं बोलत होते ते. म्हणजे तुमच्या म्हणण्याचा अर्थ असा निघतो, म्हणजे तुम्ही जे तक्रार देत होती तशी ते तक्रार दादा घेत नव्हते. म्हणजे तुम्हाला जशी तक्रार द्यायची होती तशी तक्रार न घेता ते तुम्हाला सांगत होते अशी कर तशी कर तक्रार. फक्त 1-2 जणांवरच तक्रार दे, सगळे मारायला आले का सगळेच तक्रार देते का त्यांच्यावर, तुला सीसी कॅमेरा आहे का तुझ्या इथं, सगळं दाखव मला. मग आम्ही सगळं रिपोर्ट देऊ. आता मी सीसी कॅमेरा कुठून लावू? बरोबर. तर मला काय पाहिजे आता माझं घरचं एवढं तोडफोड झालंय, मला लागलंय, माझी तक्रार तिथपर्यंत गेली नाही. त्यांना एवढं पण मी माझ्या चॅनलच्या माध्यमातून तुमची तक्रार तिथे पाठवतो
तुमचा थोडक्यात काय म्हणणं आहे हे मला सांगा. आता मी ही बातमी करून आता मी तिकडचे जे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आहे त्यांच्याकडे त्यांच्यापर्यंत पाठवतो, तर ते त्याच्यामध्ये दखल घेईल आणि कारवाई करतील. तर तुमची काय अपेक्षा आहे थोडक्यात एकदम सांगा, म्हणजे त्यांना समजेल. माझं मते एवढंच आहे, माझ्या घरचं जेवढं फोडफोड झालेली आहे, माझ्या पोऱ्याला मानहार केले, मला केले, माझं तेवढं भरपाव पाहिजे. ठीक आहे. आणि त्यांच्यावर कायद्याप्रमाणे म्हणजे कारवाई व्हायला पाहिजे. तुमचं नुकसान जे झालेलं आहे, आबरू नुकसान झालेलं आहे, माली नुकसान झालं, त्याची भरपाई तुम्हाला पाहिजे. कायदेशीर त्यांच्यावर गुन्हा दाखल व्हायला पाहिजे आणि माझं भरपाव पाहिजे मला. ठीक आहे. परत माझ्याशी भांडायला यायला नाही पाहिजे, माझ्याशी रिलेशन ठेवायला नाही पाहिजे. तुमची अपेक्षा जे आहे ते आम्हाला समजली. आम्ही आमच्या चॅनलच्या माध्यमातून वरिष्ठांना तुमची बातमी पोहोचवतो आणि त्याच्यामध्ये काय कारवाई होती आम्ही त्याच्यावर लक्ष ठेवू. आणि तुम्ही पण आम्हाला माहिती देत राहा की त्याच्यामध्ये तुम्हाला न्याय भेटला का नाही भेटला, काय कारवाई काय झाली काय नाही. त्यानंतर वाटलं तर आपण दुसरी एक अजून बातमी तुम्हाला समोर बसून आपण मुलाखत घेऊ त्याच्यानंतर. ठीक आहे. ठीक आहे, धन्यवाद. अन्याय अत्याचाराचा पर्दाफाश करण्यासाठी AVP नाशिक TV चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.